नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, 2025 मध्ये जर तुमचा युट्यूबचा वॉच टाइम कंप्लीट झाला नसेल तर काही हरकत नाही. पण आता 2026 मध्ये वॉच टाइम आपल्याला लवकरात लवकर कसा कंप्लीट करता येईल, 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला युट्यूबचा वॉच टाइम कसा कंप्लीट करता येईल, या विषयावर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, चला जराही वेळ न घालवता व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही माझ्या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची. तर हे तिन्ही युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत मित्रांनो. या अनुभवानुसारच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात. खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या अशा कमेंट होतात की दादा आमचे युट्यूबचे सबस्क्रायबर तर कंप्लीट लवकर होत आहेत, पण जो युट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो लवकर कंप्लीट होत नाही. त्यासाठी आम्हाला भरपूर सारा वेळ लागत आहे. युट्यूबवरती कोणती अशी ट्रिक आहे मित्रांनो, ती वापरल्याच्या नंतर तुमचा युट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे, ते मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपल्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने व्ह्यूज यायला पाहिजे. जर आपल्या व्हिडिओवरती चांगल्या पद्धतीने जर व्ह्यूज आल्या, एखादा व्हिडिओ जर आपला व्हायरल गेला तर ऑटोमॅटिक आपला युट्यूबचा वॉच टाइम कंप्लीट होतो. असं नाही मित्रांनो, आपला उद्देश कसा असतो की आपल्याला लगेच युट्यूबचा वॉच टाइम वाढलेला पाहिजे. आपण एका दिवसामध्ये भरपूर वेळा तो वॉच टाइम डायरेक्ट चेक करता, तो किती वाढला. म्हणजे असं नाही मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फुल फोकस आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीवर द्यायचा आहे. व्हिडिओचे जे कंटेंट आहे आपलं, त्या कंटेंटवर आपल्याला काय करायचं आहे, फुल फोकस करायचा आहे. 4-5 मुद्दे सांगतो मित्रांनो. ते 4-5 जर मुद्दे तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती जर अप्लाय केले तर 100% तुमचं व्हिडिओचं ॲव्हरेज वाढेल आणि तुमचा युट्यूबचा वॉच टाइम कंप्लीट होईल. हे जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुमचा युट्यूबचा वॉच टाइम वाढणार आहे. सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, की आपला व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. असं नाही की आपला व्हिडिओ व्हायरल होणार नाही, असं कधीच नसतं मित्रांनो. महिन्यातून 2 महिन्यातून 2-3 व्हिडिओ तर सर्वांचेच व्हायरल होत असतात. ते कशावर डिपेंड असतं, आपण किती रेग्युलर काम करत आहे, आपण किती रेग्युलर व्हिडिओ टाकत आहे, त्याच्यावरती सर्व काही डिपेंड असतं. आता मित्रांनो, मेन मुद्दा काय की आपल्या व्हिडिओचं ॲव्हरेज कसं वाढवता येईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचा. व्हिडिओ व्हायरल केव्हा होत असतो ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या व्हिडिओवरती जास्त वेळापर्यंत लोक व्हिडिओ बघत असतील. समजा जर 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि आपला व्हिडिओ लोक काय कमीत कमी 5 मिनिटं किंवा 4 मिनिटं जर बघत असतील 10 मिनिटाचा व्हिडिओ, तर 100% आपला तो व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो. आणि जर आपला व्हिडिओ 10 मिनिटाचा व्हिडिओ जर पब्लिक जर आपले 1 मिनिटं, अर्धा मिनिटं किंवा 1.5 मिनिटं अशा जर बघत असेल तर तो आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, किती मिनिटाचा व्हिडिओ बनवा तुम्ही. समजा तुम्ही 5 मिनिटाचा जर व्हिडिओ बनवला तर आपल्याला कमीत कमी आपली जी ऑडियन्स आहे, आपली जे बघणारी ऑडियन्स आहे, ती ऑडियन्स आपल्याला कमीत कमी 50% म्हणजे कमीत कमी 2.5 मिनिटं. 5 मिनिटाचा जर व्हिडिओ बनवला आपण तर कमीत कमी आपल्याला 2.5 मिनिटं ती पब्लिक आपण त्या व्हिडिओवरती रोखून ठेवू शकलो पाहिजे. जर आपण त्या पब्लिकला रोखून ठेवू शकलो तर 100% आपला तो व्हिडिओ व्हायरल होत असतो मित्रांनो. हीच ट्रिक आहे. ट्रिक काय अशी कोणतीही ट्रिक नसते. भरपूर सारे क्रिएटर ट्रिक सांगतात, ही ट्रिक वापरा, एका रात्रमधून तुमचे 1 लाख सबस्क्रायबर किंवा 1000 सबस्क्रायबर एका रात्रीमधून तुमचा वॉच टाइम पूर्ण. असं काही नाही मित्रांनो. ट्रिक कोणती असते, फक्त आपली मेहनत. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की तुमचा जो ॲव्हरेज आहे, व्हिडिओचा ॲव्हरेज तुम्ही वाढवा. व्हिडिओचा जर ॲव्हरेज वाढवसाल तर ऑटोमॅटिक जेवढे लोक एंगेज होतील, जास्त वेळ बघतील, तर ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओला काय होईल, बूस्ट मिळेल. एकदा बूस्ट मिळाल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि एका व्हिडिओमध्ये संपूर्ण वॉच टाइम हा कंप्लीट होत असतो. असं नाही की भरपूर सारे व्हिडिओ लागतात. एका व्हिडिओमध्ये 1 लाख युट्यूबचा वॉच टाइम सुद्धा कंप्लीट होतो. 1 लाख आपल्याला तर फक्त 4,000 युट्यूबचा वॉच टाइम पाहिजे आहे. मग तुम्ही विचार करा, इतकं तुम्ही काय करा, फक्त तुमच्या कंटेंटकडे लक्ष द्या. आणि मित्रांनो, 2 नंबरचा पॉईंट म्हणजे काय की आपलं थंबनेल आपण जे पोस्टर लावत असतो ते पोस्टर खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये ॲव्हरेज जर चांगल्या पद्धतीने येत आहे, समजा जर 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला तर 4-5 मिनिटापर्यंत खूप छान पद्धतीने तुम्हाला ॲव्हरेज येत आहे. पण तुमच्या व्हिडिओचं जर पोस्टर व्यवस्थित नसेल मित्रांनो, तुमच्या व्हिडिओचं पोस्टर म्हणजे जे थंबनेलची टक्केवारी एकदम 2-3% असेल तर जास्त तुमचा व्हिडिओ सुद्धा चालणार नाही. थंबनेल सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यानंतरच आपलं जे व्हिडिओचं ॲव्हरेज आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर कंबाईन मध्ये चांगल्या जर तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. उदाहरणार्थ मित्रांनो, कसं आहे की एखादा रेसिपीचा व्हिडिओ असेल, रेसिपीमध्ये तुम्ही जर एकदम खूप भारी शिकवलं आहे, एकदम भारी दाखवलं आहे रेसिपी कशी बनवली काय, पण त्या रेसिपीचं जर एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही पोस्टरच बनवला नाही तर काय मित्रांनो, त्या पोस्टरवर कोणी क्लिकच करणार नाही. बरोबर आहे का नाही. मग पोस्टर बघूनच जी ऑडियन्स असते आपली ती क्लिक करत असते व्हिडिओवरती. त्याच्यामुळे आपलं पोस्टर एवढं अट्रॅक्टिव्ह बनवणं गरजेचं आहे. पोस्टर अट्रॅक्टिव्ह असेल आणि तुमचा ॲव्हरेज छान पद्धतीने असेल, 100% तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षामध्ये घ्या, तुमचा युट्यूबचा वॉच टाइम ऑटोमॅटिक कंप्लीट होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की एकाच कॅटेगरीवरती काम करा. कोणत्याही वेगवेगळ्या कॅटेगरीवरती काम करू नका, जेणेकरून तुमची ऑडियन्स
कन्फ्यूज होऊन जाईल. त्यामुळे एकाच कॅटेगरीवर जर तुम्ही काम केलं तर तुमचे जे व्हिडिओ सजेशन मध्ये जाणार आहेत ते व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत जायचे त्याच लोकांपर्यंत जातील. जर तुम्ही मिक्स कंटेंट टाकला तर युट्यूबला सुद्धा कळणार नाही की आपले व्हिडिओ हे कोणाकडे पाठवायचे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमधून खरंच माहिती मिळाली असेल. हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे. मराठी क्रिएटर भरपूर सारे मागे आहेत, हिंदी क्रिएटर भरपूर पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळेच आपण हे मराठीमधून युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. मराठी क्रिएटर कसे पुढे जातील याच गोष्टीचा सर्वांनी विचार करावा आणि एकमेकांना सपोर्ट करत चला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.